मला जो विषय दिलेला आहे तो विषय अखंड चैतन्याचा जरा स्वामी विवेकानंदांविषयी बोलण्याच्या अगोदर थोडीशी प्रस्तावना अशी आहे की या व्याख्यानमालेच्या संदर्भात मला काही 2-4 वाक्य बोलावीशी वाटतात। अविरत सुरू असलेल्या व्याख्यानमाल्या म्हणजे या नाशिक पुण्यनगरीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे आणि ही जी व्याख्यानमाला आहे या व्याख्यानमालेने समाजाला आजपर्यंत काय दिलं नाही। सर्वप्रथम अगोदर वक्त्यांना दिलं। मी प्रामाणिकपणे सांगतो की या व्याख्यानमालेने वक्त्यांना संस्कृतीचा परिचय करून दिला, अनेक श्रोत्यांचं प्रबोधन केलं, अनेकांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचवले, साहित्य विचारधन घराघरापर्यंत पोहोचवले, श्रोत्यांची मनं जिंकली, समाजातील प्रत्येक क्षेत्रातील विषयांना या व्याख्यानमालेने स्पर्श केलेला आहे। म्हणून ही 94 वर्षाची परंपरा असलेल्या व्याख्यानमाला आणि त्या व्याख्यानमालेचं 95 वर्षाचं 17वं पुष्प गुंफण्याचा मान मला मिळालेला आहे। हे मला खरं म्हणजे कुंभमेळ्याला आलेल्या सार्थकच झालं असं मला वाटतं। एक विचारांचा अमृत कुंभ घेऊन मी या व्याख्यानमालेतनं परत जाणार आहे आणि हे जे आजचं जे काही माझे व्याख्यान राहणार आहे ती माझ्या आईच्या चरणी मी अर्पण करणार आहे। खरं म्हणजे कोणत्या महापुरुषाने कोणत्या काळात जन्म घ्यावा याचे काही गणित नसतं, याचं काही सूत्र नसतं। या जगातल्या प्रत्येक युगपुरुषाने जेव्हा जेव्हा जन्म घेतला तेव्हा त्याला कुठलं गणित नव्हतं, संगती नव्हती, कुठली आराखडे नव्हते। परंतु जगातील सर्वच महापुरुष ज्या ज्या काळात जन्मले ते सगळे सामान्य आईवडिलांच्या पोटीत जन्मले। मग त्या अगम्य अदृश्य अनाकलनीय शक्तीला नाव कोणतंही द्या, पण तो हुकमाचा एक्का त्या शक्तीने नेहमी तिच्या हातातच ठेवलेला आहे आणि हे महत्त्वाचं कळसूत्र कधीही मानवाच्या हाती ते दिलेलं नाही। आणि इथंच सर्व मानवाची कुटं आणि आव्हानं आहेत। मानवी जीवनाबद्दल काही ठाम सांगता येत नाही, एवढंच ठामपणे सत्य सांगता येतं। आपण जर विचार केला तर ह्या आपल्या आयुष्यामध्ये आव्हानं आहेत, आशा आहेत, पराजय आहे, पराभव आहे। त्याच्यावर आव्हान करण्याची आपल्यामध्ये जिद्द आहे। आपण जगत असताना आध्यात्मिक आणि व्यावहारिक पातळीवर जेव्हा जीवन जगतो तेव्हा व्यावहारिक पातळीवर जीवन जगत असताना अहंकाराला कुठलाही थारा नाही। अहंकार हा धिक्कार पात्र आणि तिरस्करणीयच मानलेला आहे, त्याला कुठलाही बहुमान नाही। परंतु ज्या वेळेला आपण व्यावहारिक पातळीवरचा विचार करतो तेव्हा अहंकाराशिवाय पर्याय नाही। कुणाचा तरी स्वाभिमान दुखावला गेला, कुणाचा तरी अहंकार दुखावला गेला, म्हणून या जगातल्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत। उदाहरण द्यायचं असेल तर महात्मा गांधीजींची जेव्हा आफ्रिकेमध्ये मानखंडना झाली तेव्हा सत्याग्रह नावाचं तंत्र हे आपल्याला या भारतात आलं। या सत्याग्रह नावाचं तत्व आलं त्याच्या पाठीमागे अनेक कारणं असतील, परंतु आजचा जो विषय आपला आहे ही सत्याग्रहाची भावना असेल किंवा विवेकानंदांचं शिवेभावे जीवसेवा असेल, याच्यामध्ये एक समर्पणाची वृत्ती आहे, त्यागाची वृत्ती आहे। आणि समर्पणाची त्यागाची वृत्ती ही केव्हा येते, जेव्हा माणसाला अलौकिक ज्ञान प्राप्त होतं। आणि अलौकिक ज्ञान हे केव्हा प्राप्त होतं, जेव्हा आपण धर्माच्या पलीकडे बुद्धीच्या पलीकडे जातो, तेव्हा बुद्धीच्या पलीकडे गेल्यानंतर माणसाला अलौकिक ज्ञान प्राप्त होतं। आणि अलौकिक ज्ञानाची साधी आणि सरळ व्याख्या अशी आहे, बर्फ म्हणजे सहज ज्ञान आहे, जल म्हणजे ते बुद्धीचं ज्ञान आहे आणि बाष्प म्हणजे हे अलौकिक ज्ञान आहे। हे क्रमाक्रमाने येत जातं, ते सूक्ष्मतेच्या पलीकडे जे जातं त्याला अलौकिक ज्ञान म्हणतात। आणि हे अलौकिक ज्ञान ज्यांना प्राप्त होतं त्यापैकी स्वामी विवेकानंद एक आहेत। विवेकानंदांच्या बाबतीत सुरुवातीला आपण असं म्हणू शकतो की 153 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला आणि 112-13 वर्षापूर्वी त्यांचं निर्वाण झालं। हे केवळ आपण दिनदर्शिकेचा किंवा कॅलेंडरचा आधार घेऊन असं म्हणू शकतो, परंतु हा जन्म मरण्याचा कायदा अशा महापुरुषांना लागू होत नाही। कारण जिथं जिथं चैतन्य आहे तिथं तिथं जन्म मरण्याचा कायदा लागू होत नाही। कारण हे चैतन्य अखंडित प्रवाहित होत असतं, ते सतत प्रवाहित होत असतं, म्हणून जन्म मरण्याचा कायदा
आपण विवेकानंदांच्या बाबतीत लावू शकत नाही, कारण ते चैतन्य अखंड आहे. आणि अखंड चैतन्य जेव्हा जेव्हा आपल्याला सापडतं तेव्हा तेव्हा आपण मग त्याला कधीतरी नाव देतो. कधी श्रीराम म्हणतो, कधी श्रीकृष्ण म्हणतो, कधी चाणक्य म्हणतो, कधी भगवान बुद्ध म्हणतो, कधी समर्थ रामदास म्हणतो, कधी विवेकानंद म्हणतो. नाव तर आकाराला देता येतं, आकार येतो आणि जातो, परंतु चैतन्याला असं नसतं, ते अखंडित प्रवाहित होत असतं. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटले की स्वामी विवेकानंद म्हणजे अखंड चैतन्याचा झरा. हे अखंड चैतन्याचा झरा या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपल्याला पकडता यायला पाहिजे, एवढाच त्याचा हेतू आहे. आणि हा ज्यांना ज्यांना पकडता आला त्याच्यापैकी महात्मा गांधी सुद्धा होते. 1921 मध्ये महात्मा गांधी विवेकानंदांची 58वी जयंती साजरी करायची होती. त्यावेळेला महात्मा गांधी बेलूर मठामध्ये गेले आणि बेलूर मठामध्ये जयंती साजरी झाल्यानंतर ते तरुणांना सांगू लागले, तरुणांनो, या भूमीमध्ये विवेकानंदांनी त्यांचा देह ठेवलेला आहे. या भूमीतून परत जाताना रिक्त हस्ताने जाऊ नका. इथून काहीतरी आत्मसात करून जा, इथून काहीतरी आत्मसात करून जा, असा सल्ला एखादा महात्मा थोडाच देईल. हे केवळ तोंडची वाफ नाही, विवेकानंदांनीच असं सांगून ठेवलेलं आहे की तरुणांनो, मृत्यू येईपर्यंत काम करीत राहा. जोपर्यंत तुम्ही काम करीत राहाल तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे, आणि जेव्हा मी तुमच्या सोबत नसेन तेव्हा माझा आत्मा तुमच्या बरोबर काम करेल. माझ्या जळत्या हृदयाचा अग्नी तुमच्या हृदयामध्ये, प्रज्वलित हृदयामध्ये हा प्रज्वलित होऊ द्या, दडाडत होऊ द्या. ही केवळ तोंडची वाफ नाही, ही समस्त तरुण वर्गाला अपूर्व अग्निहोत्र्याची दीक्षा आहे. आणि अपूर्व अग्निहोत्र्याची दीक्षा जी असते ते त्याला पारमार्थिक याच्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. आणि या पारमार्थिक याच्यामध्ये आचार आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी बरोबरीनेच चालल्या पाहिजे. म्हणून लोकमान्य टिळकांनी सुद्धा विवेकानंदांच्या बाबतीत हेच सांगितलं होतं की 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विवेकानंद म्हणजे एक धर्म संस्थापक होते. आचार आणि अभ्यास या दोघं गोष्टी बरोबरीने चालल्या पाहिजे. नुसता अभ्यासच करत बसू आणि आचार नसेल तर त्याला काय उपयोग आहे. आणि नुसता आचारच पाळत बसू आणि तो एक रूढी होऊन जाईल आणि चैतन्य संपून जाईल. म्हणून विवेकानंद सांगत होते की आपल्याला आता खूप कार्य करायचे, आपल्या कार्यावरच उद्याचा हा भारताचा, हिंदुस्थानचा भविष्यकाल उज्ज्वल आहे. आपण जितकं काम करणार तितकं कमीच आहे. या माझ्या जळत्या शब्दांची, जळत्या कार्याची आपण जाणीव ठेवावी असं विवेकानंदांनी सांगितलं होतं. आणि नंतर मग त्यांनी हे सांगितलं की आपले जी काही पुराणे आहेत, उपनिषद आहेत, अन्य शास्त्र आहेत, याच्यातून आश्चर्यकारक सत्य ही बाहेर पडली पाहिजे. आणि ही सत्य मठातून, मंदिरांमधून ही चारी दिशांना वनव्यासारखी पसरली पाहिजे. तेव्हाच हिंदुस्थान काय आहे हे देशाला कळेल. आणि मग नंतर पुढे रामकृष्ण, आपल्या सर्वपल्ली राधाकृष्ण सुद्धा म्हणू लागले की तुम्ही आपल्या पारंपरिक आध्यात्मिक स्रोत हा जपला पाहिजे. विवेकानंदांनी भारताला काय दिलं नाही. आपण संकटाच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला धीर दिला, हालाकीच्या काळामध्ये त्यांनी आपल्याला धैर्य दिलं, निराशेच्या गर्तेमध्ये असताना त्यांनी आपल्याला बळ दिलं, अवसान दिलं. म्हणून या चैतन्याचा अंश आपल्याला पकडता यायला पाहिजे असं विवेकानंदांच्या बाबतीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं, महात्मा गांधींनी सांगितलं, लोकमान्य टिळकांनी सांगितलं, सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलं. आणि आज मला सांगायचे, मी एक सामान्य वक्ता त्यांच्याविषयी काय बोलणार. परंतु कुठल्याही घराण्यात जन्म घेताना त्या घराण्याचे काही संकेत असतात, काही प्रेरणा असतात, काही गुणवत्ता असते. विवेकानंदांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीचे आणि त्यांच्या संन्यस्त वृत्तीचे धागेदोरे आपल्याला त्यांच्या घराण्यातच सापडतात. आजोबा दुर्गाचरण दत्त 25शीतच विरक्त होऊन विजवनास पत्करून ते परमेश्वराच्या आराधनेत रमले होते. 25 वय असताना गृहत्याग केला. आणि संन्यासांमध्ये असा एक संकेत असतो की एक तप उलटल्यानंतर एक घरी यावं लागतं. त्या पद्धतीने दुर्गाचरण दत्त एक तपानंतर घरी आले. 3 दिवस ते घरी राहिले, पण कोणाशीही एक शब्द बोलले नाहीत. आणि न बोलता, कुणालाही न सांगता परत त्यांनी गृहत्याग केला, तो कायमचा गृहत्याग केला. म्हणजे 25शीतच विजवनास पत्करून आजोबा दुर्गाचरण दत्त हे परमेश्वराच्या आराधनेत रमलेले होते. वडील आज्ञेयवादी होते, आई भक्तिमार्गी होती, स्वतः विवेकानंद बुद्धिवादी होते. अपवादभूत व्यक्तींच्या वाट्याला येणारे जन्मक्षण हे सुद्धा अपवादभूतच असतात. नेहमी 14 जानेवारीला येणारी संक्रांत 1863 मध्ये 12 जानेवारीला आली होती. त्या दिवशी विवेकानंदांचा जन्म झाला. घरचे वातावरण चिंतनाला अनुकूल होते.
वडील आज्ञेवादी होते, आई धर्मपरायण होती. महाभारतातल्या अनेक अवतार कथा आईने या चिमुरड्या मुलाला लहानपणीच सांगितलेल्या होत्या. तसे संस्कारही त्यांच्यावर झाले होते. बालवयातले त्यांचे संवाद आई वडिलांबरोबर खूप अभ्यासनीय होते. एके दिवशी ते वडिलांना म्हणाले, तुम्ही कायदे पंडित आहात, पैसे खूप मिळवित आहात, पण जे जे काही पैसे मिळवतात तुम्ही जगाला वाटून देतायत, माझ्यासाठी मागे काय शिल्लक ठेवाल? तेव्हा विवेकानंदांचे वडील त्यांना सांगू लागले, तुझ्यासाठी मी मागे काय शिल्लक ठेवले हे जर तुला बघायचं असेल तर जा, आरशासमोर उभा राहा आणि विचार स्वतःला. तुझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्तेचे तेज असते का? हेच प्रत्येकाच्या आई वडिलांचं देणगी असतं, वरदान असतं. स्वामी विचारांनी मुक्त होते. वडील कायदे पंडित होते. बंगाली लोकांना हुक्का खूप आवडायचा. सकाळी सगळ्या लोकांनी त्यांचे प्रश्न मांडायचे, त्यांच्या वडिलांनी त्यांचे प्रश्न सोडवायचे. एके दिवशी 8 वर्षाचा मुलगा दिवाणखान्यामध्ये कोणी नसताना सर्व हुक्का एकत्र केले आणि पेटवला आणि एक एक हुक्का विवेकानंदांनी तोंडाला लावला आणि त्यांचे वडील तिथे येऊ लागले, अरे बाळ, हे तू काय करतोस नरेंद्र? तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं की बाबा, मी माझी जात तपासून घेते. एक हुक्का ओढणाऱ्याची एक जात असेल तर सर्व हुक्का ओढणाऱ्याची जात कुठली असेल? मी माझी जात तपासून घेते. हा प्रश्न ज्याला पडतो तोच खरा श्रेष्ठ समाजशास्त्रज्ञ होतो. ते सारखे प्रश्न विचारित होते. एके दिवशी ते आईला म्हणाले, आई, मी आज डाव्या हाताने जेवलं तर चालेल का? दररोज उजव्या हातानेच का जेवण करायचं? आपण माणसामध्ये असणाऱ्या नैसर्गिक शक्तीचा पूर्णत्वाने आपण का उपयोग करायचा नाही? चालताना दोघं पायांचा विचार करतो, बघताना दोघं डोळ्यांचा विचार करतो, श्वास घेताना दोघंही नाकपुड्यांचा आलटून पालटून विचार करतो, बोलताना दोघं होठांचा उपयोग आपण करतो. मग हाताच्या बाबतीत असा अन्याय काय? आईला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. स्वामींच्या विचारांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये जे विविध घटक होते त्याच्यात विचारांची निर्भयता होती, स्वतंत्रता होती. एकेकाळचा भावप्रवण जीवन जगणार हा पुढे विद्यार्थी कमालीच्या संदेहवादी होऊ लागला. या जगामध्ये न्याय नाही, व्यवस्था नाही, ईश्वर नाही. माझी खात्री आहे की जे माणसं कष्ट करतात तेच उपाशी आहेत, त्याच्यामुळे या जगामध्ये देव नसला पाहिजे. पण असं म्हणत असताना त्यांचं अंतर्मन असंही म्हणत होतं की या जगामध्ये जर देव नसेल तर हे ब्रह्मांड पेलण्याचा उद्योग कोण करतं? जे पेरलं तेच उगवतं, याच्यामध्ये नेहमीच नियमबद्धता आहे. सूर्य पूर्वेकडे उगवतो, पश्चिमेकडे मावळताना दिसतो, याच्यामध्ये नेहमीच नियमबद्धता आहे. या जगाचं नियमन घालून देणारा, या जगाचा कोणी निर्माता असेल, दिग्दर्शक असेल आणि तोच जर मला कळत नसेल तर माझ्या जीवनामध्ये अपूर्णता नाही का? तत्वचिंतनामध्ये हा रमवाना हा एक अपवादभूत विद्यार्थी होता. महाविद्यालयात गेल्यानंतर जाणीव त्याला प्रगल्भता येते अशी त्यांची खात्री होती. परंतु महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांच्या ज्ञानात वाढही झाली नव्हती आणि अज्ञानात घटही झाली नव्हती. तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना कोणत्याही गंभीर प्रश्नांची उत्तरं महाविद्यालयीन घटकांकडनं मिळत नसतील तर अध्ययनाचा प्रयोग खंडित का करू नये? विवेकानंदांना त्याकाळी शिक्षण सुद्धा सोडून द्यावं असं वाटत होतं. आणि एके दिवशी इंग्रजीचे प्राध्यापक रजेवर असताना त्या दिवसाचा तास प्राचार्यांनी घेतला आणि अगोदरच्या प्राध्यापकांनी जी कविता शिकवली ती कविता निसर्गावर अवलंबून होती, निसर्गावर आधारित होती. कवितेचा लेखक वर्ड्सवर्थ हा निसर्ग वेडा होता. त्या दिवसाची कविता प्राचार्यांनी पूर्ण केली आणि त्या कवितेच्या वर्णनात प्राचार्यांनी या संपूर्ण निसर्गाचं वर्णन केलं. भाव समाधी म्हणजे काय ते सुद्धा सांगितलं. निसर्गाच्या वर्णनात त्यांनी सांगितलं की हे फुलांचा ताटवा असेल, इंद्रधनुष्य असेल, वाहता प्रवाह असेल, नदी असतील, डोंगर असतील, पशु असतील, पक्षी असतील, हे सगळं प्राचार्यांनी सांगितलं. आणि शेवटी भाव समाधी म्हणजे काय ते सुद्धा प्राचार्यांनी सांगितलं. आणि तास संपल्यानंतर प्राचार्यांना खात्री झाली की या वर्गामध्ये एका विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर काहीतरी प्रश्न दिसतो. आणि प्राचार्यांनी त्याला विचारलं की बाळ, तुला काही शंका आहे का? तो मुलगा तिथंच उभा राहिला, सर, मी नरेंद्र विश्वनाथ दत्त. तुम्ही आतापर्यंत भाव समाधी म्हणजे काय तिचं वर्णन ऐकलेलं आहे, तिचं वर्णन तुम्ही सांगितलेलं आहे, पण माझा प्रश्न असा आहे की ती भाव समाधी तुम्ही अनुभवली आहे का? प्राचार्यांनी सांगितलं की मी भाव समाधी अनुभवली नाही, तिचं वर्णन ऐकलेलं आहे, तिचं दर्शन घेतलेलं आहे. आणि तुला जर हे बघायचं असेल तर कलकत्त्यापासून 4 मैलावर दक्षिणेश्वर नावाची वसाहत आहे. तिथं एक कालीचं मंदिर आहे. पूर्व कुळीचा कोणी राम होता, पूर्व कुळीचा कोणी कृष्ण होता, असा एकत्र रामकृष्ण परमहंस तिथे असतो. तो या अवस्थेमध्ये असतो. तुला
काही शंका असेल तर त्यांना जाऊन तू भेट. मग विवेकानंदांची खात्री झाली की परदेशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये अध्यापन करून आलेला व्यासंग समृद्ध जीवन जगणारा एक विचारी प्राचार्य भरल्या वर्गामध्ये कालीच्या नावाचा जयघोष करतोय, काहीतरी अर्थ असला पाहिजे. म्हणून ते घरी आले आणि रामचंद्र दत्त नातेवाईकाला घेऊन ते रामकृष्ण परमहंस यांना भेटले. आणि रामकृष्ण परमहंस आणि नरेंद्र यांची पहिली भेट म्हणजेच आधुनिक इतिहासातील सोनेरी अध्याय म्हटलं पाहिजे. जेव्हा त्यांनी विवेकानंदांना पाहिलं तेव्हाच रामकृष्ण परमहंस त्याला म्हणू लागले, अरे किती दिवस तू मला वाट बघायला लावलीस, तुझ्याच भेटीची मला तळमळ होती. विवेकानंदांना वाटले असं काय होतं, मी तर यांना भेटायला आलेले आणि माझं असं स्वागत होईल अशी कल्पनाही नव्हती. विवेकानंद त्यांना म्हणू लागले की तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणू लागले की मी परमेश्वर तुला जितक्या स्पष्टपणे पाहतो त्याच्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मला परमेश्वर दिसतो. दुसऱ्या भेटीनंतर विवेकानंद तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी काय करावं, त्यांच्या पायाचा अंगठा त्यांच्या कपाळी लागला आणि कपाळी लागल्यानंतर पूर्ण चैतन्य अंगामध्ये आलं. स्वामीजी बिथरले, घाबरले, अहो तुम्ही हे काय करतात, मला घरी जायचे, माझी माणसं वाट पाहत आहेत, मला घरी गेलं पाहिजे. अशीच मनोदशा सर्व साक्षात्कारी पुरुषांची झालेली. समर्थ म्हणतात की दिशा लोपल्या, नक्षत्र ढळली, ध्रुवही चळला. तुकाराम महाराज म्हणतात काही वही होऊन गेले. सावरकर म्हणतात मला आता वेड लागलं, गवतावर चालावं तर ही तृणबाळी चिरडली जाणार आहेत आणि घास घ्यावा तर तांदळाची भ्रूणहत्या होणार आहे. हे ज्याला समजतं त्याच्यामध्ये चैतन्य येतं. अशा पद्धतीने विवेकानंद रामकृष्ण परमहंसांना जेव्हा भेटू लागले, अनेक भेटीनंतर त्यांना काही पारमार्थिक अनुभव आले, काही वेळेला समाधी लाभ झाला आणि अद्वितीय स्वरूपाचे काही पारमार्थिक अनुभव आले. ते त्यांना विचारत होते की या जगामध्ये देव आहे का? रामकृष्ण परमहंस त्यांना सांगू लागले याविषयी मला शंका नाही. मग प्रत्येकामध्ये जर देव असतो, या जगामध्ये देव आहे तो मला दिसत का नाही? रामकृष्ण परमहंसाच्या दृष्टीने तो प्रश्न खूप सोपा होता. तू माझ्याकडे अधूनमधून येत जा, मी तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल. विवेकानंद जाऊ लागले आणि एके दिवशी त्यांना राहून ते चिडून विचारले की ह्या प्रत्येकामध्ये जर देव असतो तो दिसत का नाही? मी त्या दिवसापासून तुमच्याकडे येतो. रामकृष्ण पुरुष त्यांना सांगू लागले, हे बघ, या जळत्या काडीमध्ये अग्नी असतो का? असतो. मग तो दिसतो का? दिसत नाही. काडी अगदी कोरडी असावी, ती ओढल्यानंतर त्याच्यातनं अग्नी प्रकट होतो, तेव्हाच अग्नी आपल्याला दिसतो. मोरी एवढ्या बीजामध्ये प्रचंड वटवृक्ष असतो, तो दिसतो का? त्याची व पाण्याची भेट व्हावी लागते, आत अंकुर असतोच. गंजलेली सुई लोहचुंबकाला आकर्षित करू शकत नाही, कारण तिच्यावरचा गंज हा खडबडून काढावा लागतो, तेव्हाच त्या सुईला लोहचुंबक आकर्षित करतं. तसं माणसाच्या मनावरचा असलेला गंज हा काढला पाहिजे. परमार्थ अवघड नाही, ते साधनेशिवाय शक्य नाही. हे दिव्यत्व जागृत होण्यासाठी प्रत्येकाजवळ अनुकूल क्षण यावा लागतो. तो प्रत्येकाजवळ हा अनुकूल क्षण असतो. 1880 मध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना वडिलांचं निधन झालं आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर हा निर्वाहाचा प्रश्न लौकिक मार्गाने सोडवण्यासाठी विवेकानंद प्रयत्नशील होते, परंतु तो प्रश्न त्यांच्याकडनं सुटत नव्हता. माझी आई आणि भावंड सदुदित उपाशी, त्यांच्यासाठी मला काही करणं शक्य होत नाही, मला पुढचा मार्ग दिसत नाही. आता या जगामधून कुठंतरी निघून जावं, कोणाला तोंड सुद्धा दाखवू नये. योगायोगाने त्याच वेळेला रामकृष्ण परमहंस तिथं आले होते कलकत्त्याला. त्यांच्या कानावर ही वार्ता गेली आणि ते सांगू लागले, तू एवढा खेद का करतोस? जगात मुळातच नश्वरता असल्याने प्रत्येकाच्या वाट्याला हे कधी ना कधी येणारच आहे. प्रत्येकाचे आई वडील कधी ना कधी येणारच आहेत. हे जग तू सोडून गेला तर तुझ्या आईची आणि भावंडांची पोटं तरी भरणार आहेत का? तू असा विचार करू नकोस. मग मी काय करावं, मला पुढचा मार्ग सांगा. मग विवेकानंदांना ते सांगू लागले, जा आईला भेट आणि आईच्या गाभाऱ्यात तू प्रार्थना कर आणि तुझ्या आईसाठी भावंडांसाठी त्या मातेकडे काय मागायचं ते माग. आणि विवेकानंद खरोखर त्या देवीच्या मंदिरात गेले, थोडा वेळ साधना केली आणि पुढून आवाज आला, माझ्या भक्ता तुला काय पाहिजे ते माग, माझ्या भक्ता तुला काय पाहिजे ते माग. आणि समोरून आवाज येऊ लागला, आई मला ज्ञान भक्ती विवेक वैराग्य दे, माझ्या भक्ता तुला काय पाहिजे ते माग. समोरून आवाज परत तोच आला, आई मला ज्ञान दे, भक्ती दे, विवेक दे, वैराग्य दे. असं 3 ते 4 5 वेळेसा प्रकार झाल्यानंतर स्वामी गाभाऱ्याच्या बाहेर आले. रामकृष्ण परमहंस त्यांना तिथे भेटले. मागितलं, तुला आईकडे काय मागायचं ते मागितलं? तुझ्या आईसाठी भावंडांसाठी काय मागायचं ते मागितलं का?
मग विवेकानंद सांगू लागले, मला जे मागायचं होतं ते मी विसरूनच गेलो. मग तू काय मागितलं? मी ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्य मागितलं. तू इतरांहून वेगळाच आहे, मी तुला अगोदरच सांगितलं होतं. अरे प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ करता येतो, प्रपंचात राहून सुद्धा प्रपंचाच्या पहिलं तीराला जाता येतं. एखादा माणूस गाळामध्ये रुतून पडला तर गाळाचाच आधार घेत एक पाय गाळामध्ये, एक पाय गाळाच्या वर उचलून गाळाच्या बाहेर येता येतं. जर मुंगी मातीमध्ये मिसळली तर मुंगी माती खात नाही, साखर खाते. मासा कितीही मलिन पाण्यामध्ये असला, गढूळ पाण्यामध्ये असला तरी त्याची त्वचा ही चकचकीत ठेवतो. तसं प्रत्येक माणसाचं मन हे चमकलं पाहिजे, तेजीत पाहिजे. त्याही वेळेला ते विद्वानांना सांगत होते की एखादं गिधाड कितीही उंच आकाशात उडत असलं तरी त्याचं लक्ष हे सडलेल्या जनावराकडे असतं. म्हणून इथल्या लोकांचं हे सगळं मिळकतीवर लक्ष आहे. विवेकानंदांचं जीवनच हे संपूर्ण प्रश्न परिचित होतं. विवेकानंद हे विवेकानंद का झाले? ते उपजत होतं, संपादित होतं, त्यांच्या प्रकृतीत होतं का सभोवतालच्या परिस्थितीत होतं? याची सगळी कारणं जे शोधायची असतील तर 3 कारणं आपल्याला सापडतात. विवेकानंदांनी उभ्या आयुष्यामध्ये केलेला अखंड विद्याव्यासंग, त्यांनी अखंड विद्याव्यासंग केला नसता तर विवेकानंद हे विवेकानंद झाले नसते. दुसरं कारण, रामकृष्ण परमहंस त्यांच्या सान्निध्यात आले नसते तर विवेकानंद हे विवेकानंद झाले नसते. जगाच्या इतिहासामध्ये सर्व साधन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी त्या धर्मस्थानी जाऊन तिथल्या उपासना पद्धतीचा अवलंब करून तिचं रहस्य हस्तगत अवगत करणार रामकृष्ण परमहंस, अनुभव संपन्न, साक्षात्कार संपन्न रामकृष्ण परमहंस त्यांच्या वाट्याला आले नसते तर विवेकानंद हे विवेकानंद झाले नसते. आणि तिसरं कारण, उभ्या भारताचं त्यांनी केलेलं परिभ्रमण आणि लोकजीवनाचं घेतलेलं दर्शन. युगायुगाच्या ठायी एखादाच अवतारी पुरुष जन्माला येतो आणि पुढे 1886 मध्ये 16 ऑगस्ट 1886 मध्ये रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला. तेव्हाही ते भांडू लागले की ज्या माणसाला परमेश्वराची सर्व रूपं दिसले त्यांच्या गळ्याला कॅन्सर व्हावा हे मला समजत नाही, मला उमजत नाही. त्या ईश्वराच्या अस्तित्वाविषयी मला खरोखर शंका आहे. तेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना सांगू लागले, बाळ, शेवटी पार्थिव आहे, त्याचं पतन अपरिहार्य. जे नाशवंत आहे त्याचा लय ठरलेला आहे. कुणाचंही पादत्राण तुटल्याशिवाय राहत नाही. शरीर आज न उद्या टाकावंच लागणार आहे, एवढी मानसिक तयारी असणारे हे महापुरुष होते. 16 ऑगस्ट 1886 मध्ये रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा देह ठेवला. विवेकानंदांनी सगळ्या गुरुबंधूंना एकत्र केलं. नंतर ते त्यांचे पुढे वारसदार झाले. आपल्या निर्धन गुरूंचा वसा वारसा त्यांना नाकारता आला नाही. त्यांचा अनुभव भांडार हेच त्यांचं खडं वडिलोपार्जित धन झालंय. आपल्या गुरुबंधूंना एकत्र करून त्यांनी सांगितलं की आपल्याला हे कार्य आता पुढे करायचे. हे पण कार्य पुढे करायचं कसं? या समस्त मानव समाजाच्या मुक्तीचं, आपल्याला मुक्तीचं आणि जागरणाचं काम करायचंय. हे बोलत असताना आकाशातील तळपते तारे आणि ध्वनीतला प्रज्वलित अग्नी यांना साक्ष ठेवून त्यांनी वैराग्यपूर्ण कृतिशील जीवन जगण्याची प्रतिज्ञा केली आणि संपूर्ण वातावरण प्रेरणादायक झाले. पण आता हे पुढे कार्य न्यायचं कसं? हा चित्ताचा दाह कमी होत नव्हता. रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर हे अस्वस्थ झाले होते. त्यांच्या कार्याची धुरा पुढे आपण कशी न्यायची? मग त्यांना मार्ग सुचू लागला की आता आपण ज्यांच्यासाठी हे कार्य करायचे तो संपूर्ण भारत देश आपण बघितला पाहिजे. आणि विवेकानंदांनी देश यात्रेला प्रारंभ केला. 3 वर्षे ते अखंड फिरत राहिले. दिल्ली, मिरज, जयपूर, आबूच्या पहाडात ते गेले आणि नंतर पोरबंदर येथे आले. पोरबंदर येथे ते 11 महिने राहिले. दिवाण शंकर पांडुरंग पंडित यांच्याकडे ते राहिले. 11 महिने राहण्याचं कारण असं होतं की मी हिंदू आहे आणि मला वेद समजत नसतील तर मला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही. या वेद प्रणित हिंदू धर्मात जर मी आहे तर मला वेदांचा अर्थ कळत नसेल. त्यांनीच तिथं राहिले, रमले आणि 11 महिने त्यांनी वेदांचा अभ्यास केला. पुढे ते अहमदाबादला आले. अहमदाबादला जैन मंदिरं बघितली आणि जैन लोकांसमोर जैन धर्माची थोरवी त्यांनी सांगितली. बडोद्याला आल्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला ते 8 ते 10 दिवस बॅरिस्टर रामदास छबिलदास यांच्याकडे राहिले. 8 ते 10 दिवस त्यांनी प्रवचन केले आणि प्रवचन करत असताना त्यांना कोणीतरी एकाने सांगितलं, गमतीने सांगितलं की एका संन्यस्ताने एका जागेवर ध्यान साधना करण्याऐवजी असं फिरणं बरं दिसत नाही. मग ते त्यांना सांगू लागले की ज्याला जगासाठी काही करायचंय त्यांनी जग जाणून घेतलं पाहिजे. ज्याला जग जाणून घ्यायचंय त्यांनी जग पाहिलं पाहिजे. ज्याला जग पाहायचंय त्यांनी जग फिरलं पाहिजे. माझ्या गुरूंनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती पार पाडण्यासाठी स्वतःच्या क्षमतेचा अंदाज घेत मी सर्वत्र संचार करतोय. नंतर ते मुंबईहून पुण्याला आले.
काय योगायोग असेल माहीत नाही, रेल्वेच्या डब्यामध्ये भारताचे 2 भाग्य विधाते बसले होते. माझ्या शेजारी कोण बसले विवेकानंदांना माहीत नव्हतं आणि त्यांच्या शेजारी विवेकानंद बसले दोघांनाही माहीत नव्हतं. ते 2 भारताचे भाग्य विधाते म्हणजे लोकमान्य टिळक आणि विवेकानंद रेल्वेच्या एकाच डब्यातनं मुंबई ते पुणे प्रवास करत होते. पुण्याला आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांच्या निवासस्थानी नेले आणि निवासस्थानी गेल्यानंतर लोकमान्य टिळक त्यांना सांगू लागले की आता ह्या पुण्यामध्ये तुम्ही राहा आणि काही देशसेवा देशकार्य तुम्हाला करायचं असेल तर करा. मग तेव्हा विवेकानंद सांगू लागले, मी एकाच गावात थांबलो तर नकळत माझ्या हातून देशद्रोह घडेल. माझ्या गुरूंच्या चरणाजवळ या देशाचं दैन्य दूर करण्याची जबाबदारी मी पत्करलेली आहे. या चारीधामाची यात्रा पूर्ण झाल्यानंतर पुढे जसा गुरु आदेश देतील तसं मी करेल. आणि नंतर ते पुढे महाबळेश्वरला गेले. तिथं सुद्धा त्यांची प्रवचनं झाली. साताराला आले, महाबळेश्वरला आले, सातारा नंतर कोल्हापूरला आले. कोल्हापूरला राजाराम महाविद्यालयात त्यांनी भाषण केलं. दुसऱ्या दिवशी निरोप समारंभाच्या वेळेला कोल्हापूरच्या लोकांनी सांगितलं की या इतिहास प्रसिद्ध नगरीचं स्मरण म्हणून आपण काहीतरी घेऊन जावं. विवेकानंदांनी त्यांना सांगितलं, मला काहीच नको, या इतिहास प्रसिद्ध नगरीची पादत्राणं पुरेशी आहेत. मला इथली पादत्राणं प्रसिद्ध अशी मी ऐकलेत आणि ही पादत्राणं आपण दिली तर बरं होईल. एखाद्या लहान मुलाचं निरागस मनच त्यांना जणू काही लाभलं होतं. आणि नंतर ते पुढे बेंगलोरला आले. बेंगलोरला त्यांचे म्हैसूरचे दिवाण आणि म्हैसूरचे राजे यांच्याशी भेट झाली. म्हैसूरचे जे दिवाण होते राजे शेषाद्री अय्यर आणि म्हैसूरचे महाराजे जे होते चामराजेंद्र ओडियार आणि अर्नाकुलमचे चट्टानी स्वामी त्यांना भेटले. ते सांगू लागले, ह्या देशाचा युवक नुसता फिरतोय, ही शक्ती वाया जात आहे. त्यांना ते सांगू लागले की एखाद्या दिवस असा येईल की मी तुम्हाला आवाहन करीन, माझं सामर्थ्य शतगुणित करण्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहा, असं विवेकानंद त्यांना सांगू लागले. नंतर पुढे मदुराई रामेश्वर इथले मंदिर ते पाहिले आणि नंतर ते शेवटी कन्याकुमारीला आले. या देश यात्रेतील शेवटचा टप्पा त्यांचा कन्याकुमारी. तिथं ते मंदिरात गेल्यानंतर त्यांनी देवीच्या चरणांची प्रार्थना केली. आई, या देशाचं दैन्य दूर करण्याची जबाबदारी गुरुदेवांच्या चरणाजवळ मी पत्करलेली आहे, मला पुढचा मार्ग दिसत नाही. हे बोलत असताना विवेकानंद रात्रभर तिथं झोपून राहिले आणि पहाटे त्यांना एक सूचक स्वप्न पडलं की तुला इथं थांबून चालणार नाही. काही अंतरावर या खडकावर एक खडक आहे समुद्रामध्ये. एका कन्याकुमारीने एका पायावर उभं राहून तिथं तपश्चर्या केलेली आहे. ती श्रीपादशिला तिथं आहे. तिथल्या पदचिन्हांची तू पूजा कर आणि तुला काय जे मागायचं ते तिथं माग. आणि मग नंतर शेवटी पहाटे उठले आणि नंतर मग ते नावाडी पैसे घेऊन नावाडी काढायला तयार नव्हते. यांच्याकडे पैसे नव्हते आणि समुद्रातील शार्क माशांचा विचार केला नाही. निर्भयपणे स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःच्या अंगबळावर मेहनतीने ते त्या खडकावर पोचले. हा 3 सागराच्या संगम स्थानावरती हा खडक आला कुठून? ही पवित्र भूमी आहे. 3 दिवस तिथं अहोरात्र चिंतन केलं आणि चिंतन करीत असताना त्या अवतीभोवती हात जोडून म्हणू लागले, या उत्तरेकडे अविचल हिमालय उभा हे आमचे वैभव आहे. या दक्षिणेच्या शेवटच्या टप्प्यावर हे कन्याकुमारी हे आमचं सौंदर्य. इतकं वैभव आणि इतकं सौंदर्य ज्या देशामध्ये, त्या देशात जन्म घ्यायला खरोखर भाग्यच लागतं. मी खरोखर भाग्यवान आहे. परंतु या देशामध्ये या 50 वर्षामध्ये या राष्ट्राचं उत्थान घडलं नाही तर सर्व धर्म सर्व संस्कृती ही बुडून जाईल. विपन्यावस्थेच्या गर्तेमध्ये हे राष्ट्र कोसळत आहे. मला पुढचा मार्ग दिसत नाही. त्यांना तिथं पुढचा मार्ग दिसू लागला. नंतर हे करावं काय? आणि एका बाजूला इतिहासाचा घटनापटच त्यांच्या संकल्पाची सिद्धता करण्याचं काम करत होता. ते खडकावर सांगू लागले, या जगामध्ये या देशामध्ये अनेक माणसं अज्ञानाच्या तिमिरात गुरफटलेले आहेत. त्यांना मूळ स्वरूप जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वराज्य येणार नाही. या भूतमात्रासाठी संन्यस्तांनी आपलं सत्व आणि तत्व वेचलं पाहिजे. हे पण कसं करावं? या पश्चिमेचं विज्ञान भारतात आणायला पाहिजे आणि आपली दुरावस्था लांब केली पाहिजे आणि भारताचं तत्त्वज्ञान त्यांना सांगितलं पाहिजे आणि या प्रगत राष्ट्राच्या समृद्ध जीवनाला एक आत्मज्ञानाचा स्पर्श झाला पाहिजे. पूर्व आणि पश्चिम एकत्र आलं पाहिजे. विज्ञान आणि तत्त्वज्ञान या सगळ्यांचं एकत्रीकरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत विश्वाचं पसायदान आपल्याला गाता येणार नाही. हे जेव्हा त्यांना तिथं कळलं तेव्हा ते विवेकानंद स्मारक तिथं आज उभं आहे. या त्यांच्या संकल्पाची सिद्धता करण्याचं काम इतिहासाचा घटनापटच करत होतं. 1492 मध्ये कोलंबसाने अमेरिका नावाचं एक अज्ञात जग शोधून काढलं. या देशाने या ज्ञान विज्ञानामध्ये अनेक प्रगती केली होती.
या ज्ञानविज्ञानाचे झरे जागोजागी प्रकट केले होते. हे साजिरे जीवन एका विश्ववार्तेत रूपांतरित व्हावं असं अमेरिकेच्या लोकांना वाटायचं आणि ह्या आपल्या तंत्रविद्येतील प्रगतीचा अहवाल सर्व देशासमोर, सर्व विश्वासावर मांडायचा. म्हणून काही समाजवंतांना ही कल्पना सुचली, ती वायू वेगाने पसरली आणि अमेरिकेमध्ये एक जागतिक विज्ञान परिषद घेण्याचं ठरलं. नंतर काही विचारवंतांना काही एक कल्पना सुचली, त्यांच्या विचाराने एक फांदी सुचली की जरी माणसाला जगण्याचं बळ विज्ञान देत असेल तरी पण जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम धर्म करतं. म्हणून या धर्माचंही जयगान झालं पाहिजे, म्हणून जागतिक धर्म परिषद सुद्धा आपण इथं घेतली पाहिजे. आणि निर्णय झाला जागतिक धर्म परिषद घेण्याचा. 1893 मध्ये ती धर्म परिषद घ्यायची होती. देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना पाचारण करण्यात आलं होतं. थिओसॉफिस्ट असतील, हिंदू असतील, पारसी असतील, ख्रिश्चन असतील, सर्वांना त्या धर्मसंस्थांच्या आणि पंथाच्या प्रचारकांना, प्रतिपादकांना आणि प्रवर्तकांना आमंत्रण देण्यात आलं. हिंदूंनाही आमंत्रण देण्यात आलं. हिंदूंतर्फे कोणी जायचं तेव्हाही हिंदूंमध्ये एकमत नव्हतं. मद्रासचे युवक त्यांना सांगत होते की आपल्या आई वडिलांची विद्या ह्या जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण नेवी. आपलं इंग्लिश भाषेवर विलक्षण प्रभुत्व आहे. विवेकानंदांनाही तेच हवं होतं, त्यांनाही ते जायचं होतं, परंतु मानसिक आधार हवा होता आणि पाठीशी थोडं दहन हवं होतं. मला संस्कृतीचा दूत म्हणून जायचे, व्यक्तिगत प्रसिद्धीसाठी जायचं नाही. यासाठी माझे मन नर्मम आणि निग्रही झालं पाहिजे. म्हणून विवेकानंदांना हे कार्य कसं करायला पाहिजे हे गुरुदेवांच्या आदेशाने, गुरुपत्नीच्या अनुमतीने आणि देश बांधवांच्या मदतीने आणि आशीर्वादाने हे कार्य मला केलं पाहिजे. म्हणून शिकागोला जाण्यासाठी त्यांनी प्रस्थान केलं आणि काही दिवस अगोदर ते तिथं पोहोचले. आणि तिथं पोहोचल्यानंतर परिषदेच्या जागेवर ते गेल्यानंतर त्यांच्याकडे कुठलंही कागदपत्र, जसं एखादा विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतो, 4 कागद घरी टाकून येतो, तसंच विवेकानंदांच्या बाबतीत झालं होतं. ज्या ठिकाणी त्यांना शिफारसपत्र, ज्या धर्माचं प्रतिपादन ते करणार होते, ज्या धर्माचं प्रतिनिधी ते करणार होते, त्या धर्माचं शिफारसपत्र, संमतीपत्र त्यांच्याकडे नव्हते. शिकागो परिषदेतले सर्व सदस्य, अध्यक्ष त्यांना सांगू लागले, तुम्हाला या परिषदेमध्ये सहभागी होता येणार नाही. आम्ही शिस्तीचे भोगते आहोत, तुम्हाला या परिषदेमध्ये सहभागी होता येणार नाही, आपण परत जाऊ शकतात. शिकागो शहर अतिशय महागडं शहर होतं. त्या शहरामध्ये त्यांना परवडणारं अजिबात नव्हतं. कुठल्याही हॉटेलमध्ये भारतीयांना स्थान नव्हतं. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं, आता तुम्हाला या परिषदेमध्ये सहभागी होता येणार नाही, पण तुम्हाला इतक्या लांब आलात तर तुम्ही या बाजूला बोस्टन एक शहर आहे, ते थोडं शहर आहे, तिथं काही दिवस राहा आणि तुम्ही तुमच्या भारतात परत जा. आणि विवेकानंद बोस्टन या गावी गेले. रेल्वेमध्ये त्यांच्या एका महिलेशी त्यांची भेट झाली. सनबर्ग नावाची ती महिला होती. सनबर्ग महिलेच्या कानावर त्यांची ती जी अडचण होती जागतिक धर्म परिषदेमध्ये सहभागी न होण्याची, ती त्यांच्या कानावर आली. त्या महिलेने त्यांना घरी नेलं, त्यांच्या निवासस्थानी नेलं. दुसऱ्या दिवशी त्या महिलेने सांगितलं की आमच्या कॉलनीमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाचे एक प्राध्यापक राहतात. प्राध्यापक राईट ते इथं आहेत, अतिशय विचारवंत आहेत. तुमची समस्या आहे ती त्यांच्या कानावर टाकू, झाला उपयोग तर बघू, नाही झाला तर तुम्ही भारतात परत जाऊ शकतात. म्हणून सनबर्ग महिलेला सोबत घेऊन ते प्राध्यापक राईट यांच्याकडे गेले. चर्चेला वाट्या फुटू लागल्या आणि नंतर प्राध्यापक राईट यांची खात्री झाली की इंग्लिश भाषेवर विलक्षण प्रभुत्व असलेला, तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास असलेला हा मोठा अधिकारी पुरुष आहे. याच्याकडे शिफारसपत्र मागणं म्हणजे सूर्याकडे प्रकाशदानाचं शिफारसपत्र मागणं असं आहे. म्हणून यांना शिफारसपत्राची गरज नाही. यांना या परिषदेमध्ये आनंदाने आणि अभिमानाने आपण सहभागी करून घ्यावं. त्यांनी परिषदेला पत्र लिहिलं की भारतातनं एक संन्यस्त आलेलं आहे. ही इज मोर लर्न दॅन ऑल अवर प्रोफेसर लर्न पुट टुगेदर. ज्या अमेरिकेमधल्या सर्व प्राध्यापकांचा व्यासंग ज्याच्या पासंगाला पुरणार नाही, असा एक संन्यस्त भारतातून आलेला आहे. त्याला आपण सर्व धर्म परिषदेमध्ये सहभागी करून घ्यावं. आणि नंतर प्राध्यापक राईट यांच्या मदतीने ते शिकागो गावी परत आले. GW हेल या महिलेने त्यांना मदत केली आणि शिकागो धर्म परिषदेमध्ये त्यांचं तिथं समावेशन झालं. आणि तिथं 30 जागतिक धर्म परिषद कार्डिनल गिब्स यांनी ती आयोजित केलेली होती. ती परिषद 17 दिवस झाली आणि 17 दिवस चालली आणि स्वामींची 12 भाषणे झाली. 11 सप्टेंबर 1893 हा जागतिक धर्म परिषदेचा पहिला दिवस. अनेक वक्ते त्यांचे भाषणाने त्यांच्या धर्माचं महत्त्व काय आहे
हे त्यांच्या अर्थपूर्ण शब्दांनी त्या व्यासपीठाची उंची वाढवत होते. माझाच धर्म किती श्रेष्ठ आहे ते सांगत होते. आणि नंतर विवेकानंदांची वेळ आली. विवेकानंद उठायला तयार नव्हते. 7,000 लोकांसमोर आता मला बोलायचंय. त्यांचे हातपाय लटपटायला लागले. कोणीतरी शेजारच्याने सांगितलं, तुम्ही आता उठला नाहीत, या जागतिक धर्म परिषदेमध्ये तुमचं नाव परत जाईल, तुम्ही गेलंच पाहिजे. व्यासपीठावर काय असेल तर तुम्हाला 2 शब्द बोलून या, तुमचा धर्माचा परिचय तुम्ही करून द्या. विवेकानंदांनी आपल्या गुरूंचं स्मरण केलं, सरस्वतीचं चरण स्पर्श केला आणि नंतर व्यासपीठावर गेले. व्यासपीठावर गेल्यानंतर काय झालं ते तुम्हाला माहीत आहे की त्यांना असं म्हणता आलं असतं, लेडीज अँड जेंटलमन्स आज त्यांना म्हणता आलं असतं. त्यांनी ते म्हटलं नाही. 4 ते 5 शब्द फक्त त्यांनी म्हटले की सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. हे असं म्हटल्यानंतर 7,000 लोक एकाच जागेवर उभे राहिले आणि त्या प्रचंड टाळ्यांचा कडकडाट ते करू लागले. आणि केल्यानंतर विवेकानंद परत घाबरले. मी भारतीय, इंग्रजीमध्ये बोललो, काहीतरी माझ्याकडनं व्याकरणदृष्ट्या चूक झाली असेल म्हणून या लोक हसत असतील आणि म्हणून टाळ्या वाजत असतील. तसं नव्हतं. त्यांना सिस्टर अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आत्तापर्यंत कोणी म्हटलेलं नव्हतं. सर्व लोक खाली बसले. स्तब्ध शांतता झाली. विवेकानंद पुढे बोलू लागले. या विश्वामध्ये अनेक पंडितांच्या सभा आत्तापर्यंत झालेल्या आहेत. या देशोदेशीच्या ज्ञानेश्वरांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या अमेरिकेला मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. माझ्या प्राचीनतम राष्ट्रातर्फे बंधू भगिनींतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझ्या धर्माचं मोठंपण काहीच नाही. मी माझ्या धर्माचं महत्त्व सांगण्यासाठी आलेलो नाही. मी माझा धर्माचा परिचय करून देण्यासाठी आलेलो आहे. माझा धर्माचा परिचय असा आहे की ज्याने त्याने आपल्या धर्मात राहून उन्नती साधावी. हा सहिष्णुतेचा धर्म म्हणजे माझा हिंदू धर्म आहे. एवढाच माझा परिचय. या हिंदू धर्मामध्ये मी जन्म घेतला याचा मला विशेष अभिमान वाटतो. याचं कारण असं आहे की परक्यांच्या छळामुळे अनेक जण देशोधडीला लागलेल्या अनेक जाती धर्माच्या निराश्रितांना या हिंदूंनीच प्रेम दिलेलं आहे. रोमनांच्या अत्याचाराने ज्या यहुदी लोकांचे मंदिरं मातीस मिळाली, ते लोक यहुदी भारतात जेव्हा आले त्या यहुदींना फक्त हिंदूंनीच कवटाळलेले. जे पारशी परत भारतात आले त्यांना पारशी लोकांना फक्त हिंदूंनीच प्रेम दिलेले. पंथ वेड ज्यांना ज्यांना होतं त्या लोकांनी या भूमीवर अतिक्रमण केलेले, सत्ता गाजवलेली आहे. आणि त्यांचं अतिक्रमण आणि सत्तेमुळे या वसुंधरेवर त्यांनी सत्ता गाजवलेले आणि अनेक रक्ताने पृथ्वी माखली गेलेले, अनेक राष्ट्रांचा विध्वंस झालेला आहे, अनेक राष्ट्र लयास गेलेले. त्या सगळ्यांना फक्त हिंदूंनीच प्रेम दिलेले. त्या सगळ्यांचं प्रतिपालन आजही हिंदू करीत आहे. एवढाच माझा हिंदू धर्माचा परिचय आहे. आणि म्हणून मी हिंदू धर्मात जन्मलो, म्हणून मी भाग्यवान आहे, मला अभिमान आहे. हे पहिल्या दिवसाचं त्यांचं भाषण होतं. तो दिवस होता 11 सप्टेंबर 1893 मध्ये. नंतर 15 सप्टेंबर 1893ला त्यांचं भाषण झालं. धर्म कलहाचं मूळ काय आहे ते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कुणी कुणाची निंदा करू नका, कुणी कुणाला कमी लेखू नका. या धर्म कलहाचं मूळ असं आहे. त्याचं साधं आणि सोपं उदाहरण त्यांनी दिलं. ते असं दिलं की समुद्रामधील एक बेडूक एके दिवशी अचानक या विहिरीपर्यंत पोहोचला आणि त्या विहिरीत जाऊन पडला आणि विहिरीच्या बेडकाशी त्याची आणि संवाद झाला. आणि तो विहिरीतला बेडूक त्याला म्हणू लागला. त्या खूप मंडूक त्याला विचारू लागला, का रे कुठला आहेस तू, इथं कशाला आला? तो म्हणाला, मी समुद्रातून आलेलो आहे. मग तुझा समुद्र तरी केवढा असेल रे, माझी विहीर बघ किती मोठी आहे. मग तेव्हा तो म्हणू लागला, तुझ्या टीचभरी विहिरीशी माझ्या समुद्राशी तुलना करू नको. तेव्हा तो विहिरीतला बेडूक त्याच्यावर खवळला. असं काय सांगतो तू, माझी विहीरच मोठी आहे. आणि हेच एक निंदा करण्याचं कारण, हे धर्म कलहाचं मूळ माणसांमध्ये जे आहे, आपण दुसऱ्याला कमी लागतो. या धर्माचं कोट आजपासून नाहीसं होऊन जाईल म्हणून त्यांनी परत अमेरिकेला धन्यवाद दिलं. आजपासून या धर्माचं कोट, एकमेकाची कोणी निंदा करणार नाही. नंतर 19 सप्टेंबर 1893ला त्यांचं भाषण झालं. ते जे भाषण झालं त्यांनी ते अमेरिकेच्याच लोकांना सांगितलं की तुमच्याकडे इतके मिशनरी आहात, तुम्ही आमच्याकडे हे मिशनरी म्हणून का पाठवतात? आमच्याकडे धर्मज्ञानाचा दुष्काळ आहे असं तुम्हाला का वाटतं? आमच्याकडे धर्मज्ञानाचा दुष्काळ अजिबात नाही.
आमची माणसं कदाचित अन्नाला पारखी होतील, परंतु धर्माला कधी पालखी होणार नाही. आमच्याकडे मिशनरी पाठवण्याची गरज नाही, कारण आमच्याकडचा भिकारी सुद्धा भीक मागण्यापूर्वी एक देवाचा अभंग म्हणतो, तेव्हा त्याच्या थाळीमध्ये 2 पैसे पडतात. आमच्याकडे धर्म ज्ञान खूप आहे. तुम्ही आमच्याकडे येतात, हे चर्च बांधतात, जरूर बांधा, पण या भुकेल्या लोकांना तुम्ही हातावर दगड ठेवण्याची अन्न का देत नाही? ज्या भुकेल्या लोकांना तुम्ही धर्म प्रचार करतात, ही केवळ भुकेल्या लोकांची थट्टाच नाही, तुम्हाला असं वाटत नाही का? हे त्यांचं भाषण 19 सप्टेंबरला. 20 सप्टेंबरला त्यांनी हिंदू धर्मावर निबंध वाचला. या प्राचीन काळापासनं हे 3 धर्म टिकून आहेत, यहुदी, पारशी आणि हिंदू. यहुदी धर्मातनं ख्रिश्चन धर्म नंतर उदयास आला. यहुदी हद्दपार झाले आणि पारशी लोक मुठभर उरले. या वेदप्रणीत हिंदू धर्मातून अनेक संप्रदाय उदयास आले, परंतु तो आजही टिकून आहे. आणि या तत्वज्ञानात, हिंदूंच्या तत्वज्ञानामध्ये या विज्ञानाचे जे काही नवीन नवीन शोध लागलेले ते हिंदूंच्या वेदांमध्ये सापडतात. म्हणून मला माझ्या धर्माचा परिचय करून देण्यासाठी तुम्ही संधी दिली, म्हणून मी तुमचे आभार मानतो. नंतर पुढच्या दिवसाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, कर्मकांडाचा कचरा दाटल्यानंतर विचारांची गंगा पुन्हा विशुद्धीच्या पात्रातून नेणारा भगीरथ भगवान बुद्ध माझ्या देशाने बघितलाय. हे बौद्धांनो, तुमच्याकडे दुर्लक्ष करून आमची उन्नती होणार नाही. तुम्ही आमच्याकडे पाठ करून तुमची पण उन्नती होणार नाही. आपण सगळे एकत्र आलेले पाहिजे. या भगवान बौद्धांचं विशाल अंतःकरण आणि एकाची अफाट बुद्धी यांचं एकत्रकरण आपण जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत इथं आपली दिवाळी साजरी होणार नाही. म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. नंतर 27 सप्टेंबर 1893 मध्ये त्यांनी भाषण केलं. आतापर्यंत चाललेला ह्या इतक्या जागतिक धर्म परिषदेमध्ये अनेक वक्त्यांनी भाषणं दिली. माझ्या धर्माचं असं मोठेपण आहे की माझ्या धर्माला कोणी संस्थापक नाही. माझ्या धर्माची स्थापना कधी झाली हे मला माहीत नाही. माझ्या जीविताची धारणा करणारी तत्व ज्यांना उमगली त्यांना आम्ही ऋषी म्हणतो. त्यांच्या ओठांवर जे शब्द आले त्यांना आम्ही वेद म्हणतो. आणि वेद हे आमचे संस्थापक आहेत, ऋषी हे आमचे संस्थापक आहेत. म्हणून आजपासून कोणी कोणाला कमी लेखू नका. जसं एखादं बीज असेल, त्याला पाणी, हवा, माती या तिघांचीच गरज असते. ते एकामध्ये परिणिती होत नाही, त्याची तिघांची गरज असते. तेव्हा त्याच्यातनं एक सुंदर रोपटं तयार होतं आणि त्या रोपट्यातनं एक मोठा वृक्ष तयार होतो. तसंच या धर्माचं पण असलं पाहिजे. तुम्ही कोणत्याही रंगाचा ध्वज वापरा, कोणत्याही धर्माच्या लोकांनी कोणताही ध्वज वापरा, पण त्या ध्वजवर लिहायला विसरू नका की कलह नको, शत्रुत्व नको, आपल्यामध्ये मैत्री आणि शांतीच हवी. म्हणून कोणालाही कोणाचाही ध्वज वापरू द्या, पण हे 4 शब्द प्रत्येकाने त्याच्या ध्वजावर लिहिले पाहिजे. तेव्हाच त्या व्यक्तीला त्याचा धर्म कळलेला असेल. म्हणून आजपासून कोणी कोणाला कमी लेखू नका. अशा पद्धतीने 17 दिवस चाललेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांची 12 भाषणं झाली. जागतिक धर्म परिषद संपली, पण विवेकानंद नावाची न संपणारी परिषद सुरू झाली. या 17 दिवसामध्ये 12 भाषणांमध्ये लोकांना काय दिसलं? तिथं जे दिसलं, संगीताची लयबद्धता दिसली, बासरीची मधुरता दिसली आणि शंकराचार्यांची बुद्धिम वेदांताची उत्तुंगता दिसली. असा त्रिवेणी संगम या विवेकानंदांच्या वक्तृत्वामध्ये दिसत होता. नंतर त्यांच्या लोकप्रियतेची लाटसाठी काही लोकांनी विरोधाचा किनारा सुद्धा तयार केला, परंतु विरोधाचा किनारा त्या लाटांमध्येच वाहून गेला आणि फक्त उरला तो विवेकानंद सागर. आणि नंतर त्यांना इंग्लंडमध्ये पण बोलवणं आलं. इंग्लंडमध्ये ते गेले. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर लंडनमध्ये एका महिलांच्या सभेमध्ये ते बोलले. आणि लंडनमध्ये एका महिलांच्या सभेत ते असं बोलले की महिलांनी सांगितलं की तुम्ही अमेरिकेमध्ये तुमचा इतका दिग्विजय झालेला आहे, तुमची जागतिक धर्म परिषदेमध्ये इतकी भाषणं झालेली आहेत, पण इंग्लंडमध्ये महिलांना सुद्धा तुम्ही काहीतरी प्रवचन द्यावं. आणि हे प्रवचन देत असताना आम्हाला तुम्ही अद्वैत म्हणजे काय एवढंच समजून सांगा. खूप महिला त्या सभागृहामध्ये बसलेल्या होत्या. विवेकानंदांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला अद्वैत समजून पाहिजे का? मी अद्वैत समजून देतो. मी पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो, या सभागृहामध्ये समजा एखादा वाघ आला तर तुम्ही काय कराल? त्या महिला म्हणू लागल्या की आम्ही पळून जाऊ, लपून जाऊ, आम्ही जो काय आडोसा मिळेल तिथे लपून राहू आणि वाघाच्या नजरे अडू. आणि समजा तो वाघ तुमच्यापर्यंत पोहोचला. दुसरा प्रश्न विवेकानंदांनी केला, तुमच्या मांडीवर ते मूल आहे, त्या मुलाला जर वाघाने जबड्यात घेतलं तर तुम्ही काय कराल?
सर्व महिला परत म्हणू लागल्या, आम्ही सर्व एकत्र येऊ, हात त्या वाघाच्या जबड्यात टाकू, त्या मुलाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. विवेकानंदांनी तिसरा प्रश्न केला, समजा ते मूल तुमचं नसेल तर? त्या महिला म्हणू लागल्या, ते मूल कोणाचं आहे आम्ही त्याचा विचार करणार नाही, त्या मुलाचा जीव वाचवण्याचाच आम्ही प्रयत्न करू. विवेकानंद पुढे बोलू लागले, त्या मुलासाठी तुटणारा जो जीव आहे, त्या मुलाच्या जीवासाठी तुटणारा जो जीव आहे, त्या मुलाच्या जीवासाठी तुटणारा जो तुमचा जीव आहे, तोच तुमच्यातला शिव आहे. या जीवाशिवाचं ऐक्य, त्याचंच नाव अद्वैत आहे. या अद्वैतचं ज्ञान समजून जागणं यालाच तत्वज्ञान म्हणतात. आणि या तत्वज्ञानचा वर्म सांगण्याचं माझं वैराग्याचं कर्म आहे. एवढंच अद्वैत आहे, याचा दुसरा अर्थ नाही. जीव आणि शिव एकत्र केलं की तत्वज्ञान तयार होतो. इंग्रजांच्या राज्यावर कधी सूर्य मावळत नाही असं लोक म्हणत होते, परंतु विवेकानंद नावाचा न मावळणारा सूर्य तिथं आता दिसू लागला. तिथेही लोक त्यांना सांगू लागले. आता तुम्ही अनेक विद्यापीठामध्ये लोक त्यांना सांगू लागले. अमेरिकेत पण इंग्लंडला जाण्यापूर्वी ते सांगू लागले, तुम्ही अर्धा भारतात परत जाऊ नका. विवेकानंद त्यांना सांगू लागले, मी आलो माझ्या मायभूमीचा पुत्र म्हणून, तिच्या लौकिकाची पताका खांद्यावर घेऊन मी इथं आलेलो आहे. मला भारतात परत जावं लागणार आहे. भारताच्या किनाऱ्यावरची धूळ सुद्धा मला आता स्वर्गासमान वाटणार आहे. आणि इंग्लंडमध्ये सुद्धा त्या महिला सांगू लागल्या, तुम्ही आता जाऊ नका, या भारतात तुम्ही आता जाऊ नका. विवेकानंद त्यांना सांगू लागले की माझा देश, माझी माती, माझी माणसं, मी तिथला आहे. जगाचं नागरिकत्व किती मला प्रिय असलं तरी मला माझ्या भारताचं नागरिकत्वच प्रिय आहे. आणि नंतर निरोप समारंभाच्या वेळेला सुद्धा लोक त्यांना सांगू लागले, या पुरसटलेल्या भारतामध्ये तुम्ही आता कशाला जातात? इतकी निर्मळ स्वच्छ शहरं अमेरिकेमध्ये आहेत, तुम्ही आता इथून परत जाऊ नका. विवेकानंद त्यांना सांगू लागले की भारत माझा स्वर्ग आहे, भारत माझी देवता आहे, मला परत जावंच लागणार आहे. आणि अशा पद्धतीने 15 सप्टेंबर 1897ला विवेकानंद जेव्हा भारतात परत आले, त्यांची रथातून बसून मिरवणूक काढली तरुणांनी. तेव्हा ते तरुणांना सांगू लागले, एका निष्कांचन वैराग्याचा सत्कार हा फक्त भारतातच होऊ शकतो. मी कोणी सत्ताधीश नाही, न्यायाधीश नाही किंवा क्रीडांगण गाजवणारा खेळाडू नाही. माझ्या सहीने कुठलंही काम होणार नाही, परंतु एका निष्कांचन वैराग्याचा सत्कार हा भारतात होऊ शकतो. तुम्ही माझ्या रथातून मिरवणूक काढला, मी तुमचा आभारी आहे. नंतर ते सांगू लागले की मदुराई रामेश्वर इथं गेले, त्या लोकांना सांगू लागले की आता वर्ण व्यवस्था कालबाह्य होणार आहे, समानतेचे वारेच इथं वाहणार आहे, समाज रचनाच बदलणार आहे. मी परदेशामध्ये तात्विक वेदांत सांगितला, भारतातला तात्विक वेदांत सांगण्याची गरज नाही, इथं व्यावहारिक वेदांतच सांगावं लागणार आहे. हा व्यावहारिक वेदांत भारतीय लोक जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत त्यांची अधोगती थांबणार नाही. त्यांच्या अधोगतीची कारणं त्यांच्या प्रवृत्तीत आणि प्रकृतीत आहेत. पहिलं कारण असं आहे की नॅरो आउटलुक, आपली संकुचित वृत्तीच आपल्याला मागे नेते. जर्मनीमध्ये तंत्रविद्येचा कसा वापर होतो ते आपण बघत नाही. जपानी लोक किती पुढे जातात ते बघत नाही आपण. इतर देशांमध्ये कशी शेती होते ते आपण बघत नाही आणि ते आपण काहीच बघत नाही. आपण एकमेकाचे पाय ओढण्यामध्येच लागलेलो आहेत. म्हणून ही संकुचित वृत्ती आपल्या अधोगतीची कारण आहेत. त्यांनी दुसरं कारण असं सांगितलं की लॉ ऑफ निग्लेक्ट ऑफ मासेस, या ज्या श्रमकरी कष्टकरी लोकांवर हा देश उभा आहे त्यांच्याकडेच आपण अखंड दुर्लक्षित करतो. राज्यकर्ते त्यांच्या तोऱ्यामध्ये जगतायत, विद्वान त्यांच्या आयटीत जगतायत, पण ज्या घाम गाळणाऱ्या लोकांवर हा देश उभा आहे त्यांच्याकडे कोणी बघत नाही. एखाद्या दलिताची लेक बाळंत होत असेल, मध्यरात्र झाली असेल, पाऊस पडत असेल, झोपडीत पाणी शिरत असेल, गावातल्या एखाद्या माणसाला कधी वाटेल का तिला माझी गाडी देऊ, तिला बरोबर घेऊ, तिला दवाखान्यात नसू. याच लोकांमुळे आपल्या देशाची अधोगती झालेली, त्यांच्याकडे दुर्लक्षित करतो. आणि नंतर ते सांगू लागले की लॅक ऑफ बिझनेस अँड डिग्निटी, व्यावहारिक सचोटीचा अभाव, हे आपल्या भारतीयाच्या वैगुण्याचं फार मोठं कारण आहे. सचोटी नावाला उरलेली नाही.